नमस्कार मंडळी. रविवारी म्हणजे 14 जुलै ह्या दिवशी कोल्हापूरमध्ये असलेला विशाळगड ह्या गडावर संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोहीम आखली. मोहीम अशी होती की विशाळगडाला ज्या अतिक्रमाने विळखा घातलाय तो अतिक्रमण हटलंच पाहिजे. मागील अनेक दिवसापासून संभाजीराजे छत्रपती हे याचा पाठपुरावा करत होते. परंतु प्रशासन जागं झालं नव्हतं किंवा गांभीर्याने याकडे लक्ष देत नव्हतं असंच म्हणावं लागेल. शेवटी संभाजीराजे छत्रपती हे अतिक्रमण काढण्याच्या उद्देशाने विशाळगडाकडे गेले आणि जे आंदोलन करत होते त्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेलं अतिक्रमण तसेच आजूबाजूचे घरे, दुकाने आणि काही दर्ग्यावर सुद्धा हमला करण्यात आला आणि त्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झाले. आता यामध्ये त्यांचा उद्देश असा होता की अतिक्रमण हटवता आलं पाहिजे, अतिक्रमण हटलं गेलं पाहिजे. प्रशासनाने त्यात लक्ष घातलं नाही, त्यामुळं मी स्वतः तिथं अतिक्रमण काढायला गेलो, असं छत्रपती संभाजीराजे यांचा त्यांचा उद्देश होता, हेतू होता. परंतु यामध्ये जमाव जो आला होता त्या जमावामध्ये अनेकांनी लोकांची घरं जाळली, लोकांची घरांची तोडफोड केली, दुकानांची तोडफोड केली, तिथं असलेल्या दर्ग्याची नासधूस केली. हा असा प्रकार तिथे घडला. मित्रांनो, विशाळगड हे नाव जेव्हा तुम्ही ऐकता तर याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. आपण तो पहिल्यांदा जाणून घेऊ. विशाळगड हा शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेक मुस्लिम म्हणजे मुस्लिमांची सत्ता त्या किल्ल्यावर होती. एक विशाळगड 1659 साली शिवाजी महाराजांनी जिंकला. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला त्यावेळेस हा खेळणा किल्ला जिंकला आणि त्या खेळणा किल्ल्याचं नाव विशाळगड असं महाराजांनी ठेवलं. याच्या मागचा इतिहास जाणून घ्या मित्रांनो. ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये अडकले होते, जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता त्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यातून निघून शिवाजी महाराज विशाळगडावर आले होते, सुखरूप आले होते. पण त्यामध्ये जी त्यावेळेस घोडखिंड होती ती घोडखिंड बाजीराव देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह लढली, त्यात त्यांची प्राणाची आहुती गेली. तेव्हा शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचू शकले. असा हा इतिहास आहे, तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांची एवढा मोठा इतिहास इथं घडलेला आहे, त्यामुळे किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संभाजी महाराजांनी देखील या किल्ल्यासाठी खूप काम केलंय. इथं नवनवीन बांधकाम केले, किल्ल्याला अत्यंत मोठं केलंय. खूप मोठा इतिहास या किल्ल्याचा आहे. परंतु याला अतिक्रमणाने विळखा घातलाय हे देखील एक सत्य आहे आणि ते अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाईच व्हायला पाहिजे होती हे देखील सत्य आहे. आता छत्रपती संभाजीराजे तिथे गेले, तिथं अनुचित प्रकार घडला, त्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं, हिंसक वळण त्या प्रकरणाला मिळालं आणि आता त्याचे पडसाद महाराष्ट्रभर पडतायत. मित्रांनो, तिथं एक दर्गा आहे, त्या दर्ग्याचा देखील इतिहास आहे. मलिक रेहान नावाचा तिथे एक किल्लेदार होता. ज्यावेळेस मुस्लिमांच्या हाती सत्ता होती त्यावेळेस त्या किल्ल्याचा किल्लेदार होता मलिक रेहान. 60 वर्षांपेक्षा अधिक कालावधी मलिक रेहाननी तिथे घालवला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं तिथं दर्गा झाली आणि त्या दर्ग्याला त्या मलिक रेहानचं नाव आहे. तिथं पशु बळी दिला जातो, तसेच तिथं अत्यंत मोठं अतिक्रमण झालेलं आहे. दुकाने, घरे, विशाळगडाला पूर्ण विळखा घालेला हे देखील एक सत्य आहे. ती दर्गा तिथं आहे आणि असे अनेक कारणं असल्या कारणानं शिवभक्त नाराज होते, दुःखी होते. त्यातूनच हा प्रकार घडलाय हे देखील एक सत्य आहे. परंतु हा प्रकार कायदेशीर मार्गाने घडायला पाहिजे होता. त्यामुळं कुठंतरी छत्रपती संभाजीराजे यांचं देखील चुकलंय असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की विशाळगडामध्ये झालेला प्रकार योग्य आहे की अयोग्य आहे? आणि यामुळं आता जे महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झाले याबद्दल आपलं मत काय आहे की विशाळगडाचं जे प्रकरण आहे ते महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतील का आणि याचा नुकसान महाराष्ट्राला भोगावं लागतंय का, की हे वातावरण थंड होईल आणि याचा कायदेशीर मार्ग निघून अतिक्रमण निघणं तर आता चालू झालंय, परंतु आता येणारा काळच सांगेल की हे प्रकरण आता जातंय कुठं. त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये.
धन्यवाद. जय हिंद.